वाड्यांच्या तळघरामध्ये खूप सोनं आहे, खजिना आहे, तिथं काहीतरी आवाज येतो, अमावस्येला कोणीतरी वारलेलं असतं. खरं सांगू का, परिस्थिती फार दयनीय आहे. एकेकाळी इतिहासात फार कर्तृत्व गाजवलं, मोठे वाडे बांधले, कितीतरी गावची जहागीर, जमीन जुमले, पण आज अक्षरशः म्हणजे हे वास्तव आहे. आजकाल कुठं शेतावर सुद्धा कामाला ती मंडळी जात आहेत. खूप कमी जमिनी राहिलेल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठ्यांचं राज्य स्थापन केलं 17व्या शतकात. त्याच्यानंतर त्यांचा इतका मोठा विस्तार हा सगळा पेशव्यांच्या काळामध्ये 18व्या शतकात झाला. नंतर इंग्रजांविरुद्ध संघर्ष मराठ्यांनी भारतात सर्वाधिक केला. तर ह्या एवढा उज्ज्वल मराठ्यांचा इतिहास, याच्यामध्ये अशा अनेक व्यक्ती आहेत, अनेक घराणी आहेत ज्यांचं योगदान आहे, पण त्यांचा इतिहास काय आजपर्यंत समोर आला नाही. पहिले सरसेनापती माणकोजी दहातोंडे, ज्यांनी बालशिवबांना एक मार्गदर्शक म्हणून ते लाभले, शहाजीराजांच्या मुशीत तयार झालेली व्यक्ती. त्यांच्यापासून सुरुवात होऊन अनेक घराणी आहेत आणि शेवट हा दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचे सरदार त्रिंबकजी डेंगळे, ज्यांनी इंग्रजांविरुद्ध संघर्ष केला, त्यांच्यापर्यंत होतो. की जे आधीचे जे घराणे होते समजा, की त्यांना एवढं वैभव होतं, वैभवशाली होते, पण आज त्यांची काय परिस्थिती समजा. त्या मधल्या काळामध्ये जी सरदार मंडळी आली, कोकणात आंग्रे असतील, सरदार दाभाडे, नागपूरकर भोसले, परसोजी भोसले, सरदार कदम मांडे, पवार, सरलष्कर निंबाळकर, घोरपडे, ही घराणी फार मोठी होती. यांचा मोठा इतिहास आहे. लक्षात घ्या, मराठेशाही इज इक्वल टू पेशवाई असं नाहीये. वाड्यांची आज फक्त नुसती दारच शिल्लक राहिली. तो आतमधलं सगळं पडलं, नुसती दारच शिल्लक राहिली. नक्षीदार त्या चौकटी, 2 झाडपांची, वर गणेशपट्टी, सुंदर ते नक्षीकाम, छिन्नी हातोड्यानं केलेलं, सागवानातलं दगडी कमळं, ती प्रवेशद्वारावरची, आतलं सगळं पडलं. आपल्या सगळ्यांना योगेश पाटीलचा नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे 10 पट मोठी स्वप्न पाहणाऱ्या नव्या महाराष्ट्राच्या सगळ्यात इन्स्पिरेशनल पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे श्रीमंत स्टुडिओ प्रस्तुत श्रीमंत व्हा विथ योगेश पाटील. तर मंडळी, आजचा जो पॉडकास्ट आहे तो आपल्या आधीच्या पॉडकास्टपेक्षा खूप जास्त स्पेशल आहे, कारण या टॉपिकवरती आपण आजपर्यंत एकही पॉडकास्ट केलेला नाही आहे आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रातही हा पहिलाच पॉडकास्ट असेल. तर त्या पॉडकास्टसाठी आपण सुमितजी डेंगळे यांना इन्व्हाइट केलेलं आहे. त्यांनी नुकतंच ऐतिहासिक वाडे व घराणी या विषयावरती एक पुस्तक प्रकाशित केलेलं आहे आणि त्यांच्या या पुस्तकाच्या 2च महिन्यांमध्ये 500पेक्षा जास्त प्रती विकल्या गेलेल्या आहेत. खूपच लोकांचा त्यांना खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आणि आज आपण त्यांच्यासोबत गप्पा मारणार आहोत. तर मी आता तुमचा टाईम वेस्ट करत नाही, आपण डायरेक्टली या पॉडकास्टला स्टार्ट करूयात. परंतु त्याआधी आपल्या श्रीमंत स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, कारण मी तुम्हाला आधीही सांगितलं आहे की इथून पुढे आपण आपल्या कॉन्टेंटची लेवलही वाढवत जाणार आहोत. तर चला स्टार्ट करूयात. सुमितजी, तुमचं श्रीमंत व्हा या महाराष्ट्रातील सगळ्यात इन्स्पिरेशनल मराठी पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. नमस्कार. येस, तर कसं वाटतंय शोवरती येऊन? मस्त, छान. मला असं वाटतं की आज पहिलाच पॉडकास्ट आहे तुमचा ना, की आधी झाला आहे? हो, आधी झालेले आहेत. ओके ओके, येस. पण या चॅनलवरचा आज फर्स्ट पॉडकास्ट आहे. येस, तर तुमचं स्वागत आहे. सगळ्यात आधी मला सांगा की हे जे तुमचं पुस्तक आहे ऐतिहासिक वाडे आणि घराणी, याची म्हणजे प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली, की कधी असं वाटलं की या विषयावरती आपण काम केलं पाहिजे? एक साधारण 4-5 वर्षांपूर्वी असं वाटलं. आमचं जे घराणे आहे, डेंगळे घराणं, त्यालाच मुळात इतिहास आहे. त्रिंबकजी डेंगळे हे दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचे, शेवटच्या पेशव्यांचे कारभारी होते आणि त्यांनी इंग्रजांविरुद्ध फार मोठा संघर्ष केला. पण काही माहिती नाही, म्हणजे थोरा मोठ्यांकडून गावी जेवढं ऐकलं ते कानावर पडलं, तेवढंच काहीतरी दंतकथा, आख्यायिका फक्त माहिती. मग पुण्यात आल्यावर पुण्यात डेंगळे पूल आहे आपल्या महानगरपालिकेच्या त्या तिथं, आणि त्यांच्यावर झेप नावाची एक कादंबरी आहे नासई इनामदारांची. मग म्हटलं की आपण आपल्या घराण्याचा इतिहास, आपल्या घराण्यात एवढी थोर व्यक्ती होऊन गेली, आपल्याला त्याचा काहीच इतिहास माहीत नाही, तर त्यांचा इतिहास मी शोधायचा प्रयत्न केला, त्याचा अभ्यास केला, त्याच्यावर आजवर त्यांच्याविषयी बऱ्याच ठिकाणी लिहिलं, मी बोललो. ते करत असताना कुठंतरी मला असा प्रश्न पडायचा की हे असे तर कितीतरी अज्ञात सरदार असतील मराठेशाहीमध्ये. बरोबर. त्यांचेही, म्हणजे आमचा जसा वाडा आहे तसा त्यांचेही वाडे असतील, सुंदर सुंदर गावं असतील, त्यांचे वारसदार असतील, आणि हे दुर्लक्षित राहिले. मराठेशाहीतली सरदार मंडळी आजवर दुर्लक्षित राहिली. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठ्यांचं राज्य स्थापन केलं 17व्या शतकात. त्याच्यानंतर त्यांचा इतका मोठा विस्तार हा सगळा पेशव्यांच्या काळामध्ये 18व्या शतकात झाला. नंतर इंग्रजांविरुद्ध संघर्ष मराठ्यांनी भारतात सर्वाधिक केला. तर ह्या एवढा उज्ज्वल मराठ्यांचा इतिहास, याच्यामध्ये अशा अनेक व्यक्ती आहेत, अनेक घराणी आहेत ज्यांचं योगदान आहे, पण त्यांचा इतिहास काय आजपर्यंत समोर आला नाही. इतिहास म्हणजे नुसता फक्त लढाया झाल्या, गादीवर हा आला राजा तो गेला, एवढाच काय तो अभ्यास, आणि ठराविक घटनाप्रसंग त्यांचंच ते नुसतं चोथा आपल्याला बघायला मिळतो. तर म्हटलं आपण अशी काही घराणी बघितली पाहिजे. तर आमच्या गावाच्या जवळपासची, म्हणजे माझं गाव नगर जिल्ह्यातल्या संगमनेर तालुक्यातलं निमगाव जाळी म्हणून आहे. ओके. तर आसपासची अशी सरदार घराणी, ऐतिहासिक कर्तृत्व गाजवलेल्या घराण्यांचं मी सगळं डॉक्युमेंटेशन करणं हे सुरू केलं. त्यांचे वाडे बघणं, तिथं जाणं आणि त्यांचा इतिहास
पुण्यातल्या आहेत, कारण अभ्यास माझा इतिहासाच्या सगळ्या संदर्भ ग्रंथांची माहिती झालेलीच होती सगळी. तोही अभ्यास आणि सगळा इतिहास त्यांचा शोधून काढणं, वर्तमान काय आहे, तर अशा स्वरूपाचं सगळं मी सुरू केलं. मी पुणे युनिव्हर्सिटीतून माझं मास्टर्स चालू होतं जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशनमध्ये. त्याच्यात आम्हाला एक थेसिस असतो. तर मी उत्तर नगर जिल्ह्यातील ऐतिहासिक वाड्यांची सद्यस्थिती असा एक मास्टर्सला माझा थेसिस केला. तर त्याच्या निमित्तानं बराचसा अभ्यास झाला आणि जवळजवळ नगर जिल्ह्यातल्या 25हून जास्त अशा दुर्लक्षित अप्रसिद्ध घराण्यांची, ऐतिहासिक घराण्यांचं ते डॉक्युमेंटेशन सगळं झालं. आणि मागच्या एक मार्चमध्ये सकाळ प्रकाशनाच्या वतीनं तो ग्रंथ प्रकाशित झाला आणि त्याला चांगला प्रतिसाद सध्या मिळतोय. ओके. आणि हे पुस्तक लिहित असताना अशा कुठल्या गोष्टी होत्या की ज्या तू फॉलो केल्या समजा, किंवा कोणत्या कोणत्या अडचणी आल्या होत्या? आता पहिली गोष्ट म्हणजे आधी कोणीच लिहिलेलं नव्हतं त्या घराण्यांवर. म्हणजे मी जे करत होतो ते नवीन होतं. बरोबर. ज्या आडवाटेवरच्या गावांमधले वाडे मी शोधले, ज्या ज्या घराण्यांच्या वारसदारांना भेटी दिल्या ना, त्यांनाच त्यांचा इतिहास माहीत नव्हता. त्या वाड्यांपर्यंत कोणाची आजवर लेखणी गेली नाही, कोणाच्या पॉडकास्ट यूट्यूबवाल्याचा कॅमेरा कधी गेला नव्हता. त्याच्यामुळे ते एकतर फार नवीन होतं, एक्सप्लोअर मी करत होतो. त्याच्यामुळं त्या घराण्यांना पहिली गोष्ट म्हणजे 2 पद्धतीनं माझं काम चाललं. पहिली गोष्ट IQ माहितीनुसार आपल्या आसपास जे वाडे आहेत त्यांना भेटी देणं, मग पुण्यात आल्यानंतर सगळ्या अस्सल साधनांमधनं त्यांचा इतिहास शोधून काढणं. किंवा दुसरी मेथड अशी होती की सगळी साधनं वाचताना, अभ्यास करताना जे जे संदर्भ येतील आमच्या नगर जिल्ह्यातल्या भागातले, तशा तशा त्यांच्या भेटी घेणं. म्हणजे मला कुठंतरी आढळलं या गावचा सरंजाम या सरदार यांच्याकडे होता, तर लगेच कॉन्टॅक्टनं त्यांच्या तिथं जाऊन, आणि आम्ही जेव्हा लोकांना इतिहास सांगायचो त्या घराण्याच्या वाडा मालकांना की तुमचा असा असा इतिहास आहे, तर त्यांना फार ते विशेष वाटायचं. बरोबर. त्यांना मग इतिहासच त्यांना ती सगळं इतिहास लिहिला. आणि वर्तमान खरं म्हणजे माझं पुस्तक म्हणजे ऐतिहासिक वाडे व घराणी. नुसतं वाडे आहेत, वाड्यांचं आर्किटेक्चर आहे, वाडा आला म्हणजे घराणं आलं. बरोबर. त्या घराण्याचा इतिहास आला, त्या घराण्याच्या मूळ पुरुषानं ज्यांनी कर्तृत्व इतिहासात गाजवलं त्याचा तो सगळा इतिहास आला. त्या घराण्याची आत्ताची परिस्थिती काय आहे, त्यांच्याकडे कोणकोणत्या वस्तू आहेत, त्यांची सामाजिक परिस्थिती काय आहे, जुन्या काही IQ दंतकथा, आख्यायिका, काही इंटरेस्टिंग किस्से आहेत का, ते सुद्धा त्याच्यात घेतले. म्हणजे वाड्यांचा आर्किटेक्चर, इतिहास, सगळे हे रंजक किस्से, लोकसाहित्य आपण ज्याला म्हणतो, सध्याची सामाजिक परिस्थिती काय आहे, अशा सगळ्या अंगांनी ते सगळं आहे. रिपोर्टाज लिहिलेले आहेत मी. ओके. आणि हे जे तुझं पुस्तक आहे समजा, त्याच्यामध्ये तू वेगवेगळ्या सरदारांबद्दल बोललेला आहेस, लिहिलेलं आहेस, तर त्याचं मराठा साम्राज्यामध्ये काय काय रोल होतं त्याच्याबद्दल थोडंसं डिटेल सांग ना, की कुठले कुठले घराणे तू कव्हर केलेले आहेत किंवा काय. आता माझी घराणी ही नगर जिल्ह्यातली आहेत, पण म्हणून काय नुसतं नगर जिल्ह्यापुरतंच ते नाही, कारण मराठ्यांच्या इतिहासामध्ये कर्तृत्व केलेली ती घराणी आहेत. बरोबर. आणि काही घराणी आहेत आपण म्हणूयात ती, कारण त्या घराण्यांचा वाड्यांचा समूहगम अभ्यास करता येणार नाही म्हणून मी तो नगर एक भौगोलिक प्रदेश निवडला. पण मराठेशाहीच्या सुरुवातीच्या काळापासून शेवटच्या काळापर्यंत 1.5-2 शतकांतली अशी 25हून अधिक सरदार घराणी माझ्याकडे आहेत. पुस्तकाची सुरुवात होते ही नेवासे तालुक्यातल्या चांदा गावापासून. छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले सरसेनापती माणकोजी दहातोंडे, ज्यांनी बालशिवबांना एक मार्गदर्शक म्हणून ते लाभले, शहाजीराजांच्या मुशीत तयार झालेली व्यक्ती, त्यांच्यापासून सुरुवात होऊन अनेक घराणी आहेत. आणि शेवट हा दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचे सरदार त्रिंबकजी डेंगळे, ज्यांनी इंग्रजांविरुद्ध संघर्ष केला, त्यांच्यापर्यंत होतो. त्याच्यामध्ये गोमाजी काका पाणसंबळ म्हणून आहेत, ज्यांना शिवाजी महाराजांना ज्यांनी तलवार चालवायला शिकवली असं म्हणतात. गोमाजी काका म्हणून TV सिरियल्समध्ये असतात बघा. त्यांचं गाव कुठलं, त्यांचं वंशज काय, काही आजपर्यंत कोणी लिहिलेलं नव्हतं, तेही पुस्तकामध्ये आहेत. त्यांचे 2 पुत्र खंडेराव आणि महादजी, हे खंडेराव हे संभाजी महाराजांच्या काळात अमात्य होते आणि महाजी हे राजाराम महाराजांच्या काळात सरसेनापती होते मराठ्यांचे. बरोबर. त्या घराण्याचं आहे. त्याच्यानंतर शिवाजी महाराजांचे, ज्यांना कवींद्र कवीश्वर किताब दिला, शिवाजी महाराजांचं पहिलं चरित्र श्री शिवभारत ज्यांनी लिहिलं ते कवींद्र परमानंद हे नेवाशाचे होते. त्यांचं सगळं फॅमिली सगळं आहे त्याच्यामध्ये. त्यांच्या पुढच्या 2 पिढ्यांनी छत्रपती घराण्यावर बऱ्याचशा संस्कृत मराठी रचना केल्या, ती फॅमिली आहे. त्याच्यानंतर माझ्याकडं शिवशाहीतली किंवा त्याही थोडीशी जुनी म्हणता येतील अशी जाधवरावांची घराणी, लखोजीराव जाधवरावांची एक शाखा कोपरगाव तालुक्यामधल्या माहेगाव देशमुख या गावी आहे. मोहित्यांचं एक घराणं, हंबीरराव घराण्यांची एक शाखा नेवासी इथं आहे, त्या सगळ्या घराण्यांविषयी आहे. निंबाळकर आहेत. राजे भोसले घराण्याची एक शाखा शिवाजीराजांच्या भावकीतली आहे. त्याच्यानंतर राजाराम महाराज, ताराबाई साहेब आणि शाहूंच्या काळात पराक्रम केलेले एक शकोजीराव थोरात
दिनकरराव असे एक मोठे सरदार होते, ज्यांनी औरंगजेब बादशाह दक्षिणेमध्ये असताना त्याच्या विरुद्ध मराठ्यांच्या बाजूनं फार मोठा पराक्रम केला ते आहेत. त्याच्यानंतर पेशवाईमध्ये नानासाहेब पेशव्यांच्या काळामध्ये विठ्ठल सुंदर परशुरामी नावाचे एक सरदार होते. पेशवाईतल्या 3.5 शहाण्यांपैकी एक असं त्यांना म्हटलं जातं. ते हैदराबादच्या निजामाकडे दिवाण होते. प्रचंड हरवणारी माणूस, पेशव्यांविरुद्ध निजामाकडून विरुद्ध उभा ठाकलेला. ते अकोले तालुक्यातल्या कोतुळ गावातला त्यांचा परशुरामींचा सगळा घराण्याचा इतिहास आहे. त्यानंतर भरपूर सरदार आहेत, मला आता नावं आठवणार नाही. नागोराम भागवत म्हणून पेशव्यांचे एक सरदार निजामाकडे वकील म्हणून होते. ते वांबोरीला त्यांचा मोठा वाडा होता. त्यानंतर महादजी शिंद्यांचे विश्वासू सरदार रायाजी पाटील शिंदे, ज्यांनी 1785 आग्रा किल्ला जिंकला. छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्या किल्ल्यामध्ये अपमान झाला, 1785 तो सेनेसह जिंकून घेणाऱ्या रायाजी पाटील शिंदेचं घराणं हे कोपरगाव तालुक्यातल्या वारी या गावामध्ये आहे. पेशव्यांचे नानासाहेबांचे धाकटे बंधू जे होते रघुनाथराव पेशवे, बाजीरावांचे लहाने चिरंजीव, त्यांचा कोपरगावला वाडा होता. त्यांना बराच सरंजाम होता. पेशव्यांचा सुंदर वाडा कोपरगावमध्ये. दुर्दैवानं आसपासच्या लोकांना माहिती नाही. आता राज्य पुरातत्व खातं तो डेव्हलप करतोय. अप्रतिम कोपरगावचे पेशव्यांचे वाडे आहेत. त्यानंतर एक रामजी पाटील जाधव म्हणून सरदार होते, शिंद्यांचे पेशव्यांकडे वकील असणारा मुत्सद्दी माणूस. पानोडी नावाचं त्यांचं गाव, आडवाटेवरचं गाव, पण तिथं वाडे, वेस, विहिरी, बारबा, मंदिरं, गावकूस, समाध्या, सुंदर खजिना सगळा अनएक्सप्लोर्ड आहे. असं खूप आहे. नारोपंत आवटी म्हणून रायगडचे शेवटचे सुभेदार होते. श्रीरामपूर तालुक्यात मालुंजा म्हणून गाव आहे. ते रायगडचे शेवटचे सुभेदार आणि इंग्रजांविरुद्ध फार संघर्ष त्यांनी केला आणि बरेचशा त्यांच्याशी रिलेटेड बरेच रंजक किस्से आहेत. अशी भरपूर घराणी आहेत, म्हणजे मला ती एकदम आठवणार पण नाहीत. असं अशी भरपूर मराठीशाहीतली महत्त्वपूर्ण घराणी आपण कव्हर केलेली पुस्तकामध्ये. पण मग या घराण्यांबद्दल आपण ज्यावेळेस पण बोलतो, बऱ्यापैकी वेळेस आपण युद्ध, लढाया यांच्याविषयीच बोलत असतो. हो. त्यांनी बरेचसे बाकीचेही कामं केलेली असतील, समजा सांस्कृतिक म्हणा किंवा काही सुधारणा केल्या असतील, तर त्याचा काही उल्लेख तुझ्या पुस्तकात आहे का? समजा आहे ना. प्रत्येक सरदार जो होता ना, पहिली गोष्ट म्हणजे ही सगळी सरदार घराणी ही शून्यातनं, बहुजन समाजातनं, तुमच्या अंशातनं आली होती. पूर्वी काहीतरी पराक्रम करून नाही का, लहानसा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी आणि त्यांचे बंधू विठोजी हे सुद्धा वेरूळच्या बाबाजी पाटलांची मुलं निजामशाहीत कर्तृत्वानं मोठी झाली. म्हणजे सगळी ही अभिजन मंडळी बहुजनांतूनच आलेली असतात. बरोबर, तो मुद्दा आहे. आणि तो कर्तृत्वाचा प्रेरणेचा इतिहास असतो पहिली गोष्ट. त्यांना जी गावं मिळाली, जहागीर, इनाम, त्या गावामध्ये त्यांनी त्यांचे वाडे बांधले, पण बऱ्याच लोकांना रोजगार दिला. सैन्य भरती, लोक जमा केली. त्या काळात सैन्य आणि तो प्रमुख रोजगाराचा स्रोत होता. म्हणजे आजचा काही लोक एका वेगळ्या विचारसरणीतनं बघतात की त्यांनी कुठं कंपन्या आणल्या का, उद्योग आणले का. तर त्या काळात काय असं नव्हतं. कंपन्या, IT वगैरे हा रोजगार प्रामुख्यानं लष्कर भरतीतनं असायचा. गावामध्ये पेठा त्यांनी बांधल्या. बऱ्याचशा सरदारांच्या गावामध्ये पेठा आहे. मारवाडी, गुजराती लोक त्यांनी आणले, त्यांना रोजगार दिला, त्यांना गावात येऊन वसवलं, असे सुद्धा आपल्याकडे उल्लेख आहेत. त्याच्यामुळे आणि एकंदर ते मंदिर असेल, विहिरी, बारवा, घाट, अन्नछत्र त्यांनी केली. असं सर्वसामान्य माणसांसाठी आज मंदिरांचे त्यांचे उत्सव, जेवणावळी, पंक्ती हे सर्वसामान्यांसाठी ते सगळं असतं काय त्या परंपरा म्हणून चालू आहेत ना. आणि याच्यामध्ये महिलांचाही उल्लेख आहे का? समजा की काही त्यांचा तर रोल असेलच समजा कुठेतरी. महिलांचा आहे, कमी प्रमाणात खरं म्हणजे. हे मुळात आपल्या इतिहासातच आपण जर पाहिलं, ती इतिहासाची एक काय म्हणत आपण त्याला, नाही म्हटलं तरी ती काळी बाजू आहे ना. महिला तितक्या सक्रिय नव्हत्या. पण तुलनेनं मराठ्यांच्या इतिहासात तरी आपल्याला जिजाऊ साहेब असतील, शिवाजी महाराजांच्या मातोश्री, अहिल्याबाई होळकर असतील, उमाबाई दाभाडे, ताराबाई साहेब यांच्यासारख्या महिला आपल्याला दिसतात. पण प्रामुख्यानं तरी महिलांचं स्थान हे दुय्यमच होतं. वाड्यांमध्ये 2 चौकाचे वाडे असायचे. मागच्या वाड्यात स्वयंपाकघर आणि तो सगळा महिलांचा वावर मागच्या चौकात असायचा. त्या पुढच्या चौकातही येत नसायच्या. गावात जाण्याचा तर प्रश्नच नाही. वाड्यामध्येच सगळे आड असल्यामुळं पाणी तिथंच भरायचं, काम पण सगळं तिथंच करायचं आणि तो पदर डोक्यावरून घ्यायचा. गोशा पद्धत होती. बरंचसं म्हणजे नाही, ती बाजू पण आपण लक्षात घेतली पाहिजे. पण काही महिला होत्या. उदाहरणार्थ आमच्या अकोले तालुक्यामध्ये विरगावला थोरातांचं घराणं आहे. तर त्या जहागिरीचा कारभार तिथल्या भवानीबाई नावाच्या बाई होत्या. त्या स्वतः बघायच्या. आणि त्यांनी बारव बांधली गावात. गावात एक भवानी देवीचं मंदिर त्यांनी बांधलंय. तिथं शिलालेख आहे. भवानीबाई कोम रघुनाथराव थोरात जहागीरदार यांनी ते मंदिर बांधलं. जनरली शिलालेखांमध्ये पुरुषांचीच नावं असतात ना राज्यकर्त्यांची. तिथं त्या महिलेचं नाव शिलालेखात आहे. तिला जेव्हा नातू झाला, मुलाला मुलगा, तर तिच्या स्मृतीप्रित्यर्थ त्या मुलाचं नाव भवानराव असं ठेवलं. आजीच्या नावावरून नातवाचं नाव ठेवलं.
जनरली आजोबांच्या नावावरून ठेवतात. असे आहेत प्रश्न, पण कमी आहेत. कोपरगावला रघुनाथराव पेशव्यांच्या वाड्यात त्यांच्या मृत्यूनंतर आनंदीबाई पेशवे राहायच्या आणि त्यांची लहानी मुलं बाजीराव आणि चिमणाजी तेव्हा लहान होती. मी अस्सल समकालीन पत्रातनं त्यांचं कोपरगावात जीवन कसं होतं ते एका प्रकरणामध्ये मांडलंय. त्या रोज कुठं कुठं जायच्या, त्यांचं रोजचं स्केड्यूल काय होतं, काय काय करायच्या. हा पण इतिहासच आहे ना. बरोबर. ते छान आहे, इंटरेस्टिंग येते. बोलणं टोमणेदार असायचं आणि त्या बाई सगळं कशा बघायच्या. आनंदीबाई हुशार मुत्सद्दी ती स्त्री होती. सगळं कसं मॅनेज करायच्या, त्यांच्या पूजा अर्चा, रोज बागेत जाणं, एकट्या असायच्या पण एकटं माणूस मग कसं त्या मध्ययुगीन काळात जीवन वेळ घालवत असायचं, तेही किस्से आहेत. ओके. आणि या घराण्यांबद्दल अशा कोणत्या कोणत्या गोष्टी होत्या समजा की त्या तुझ्या लक्षात आल्या की ज्या सामान्य लोकांना माहिती नाही किंवा आजपर्यंत कोणाचं त्याच्याकडे लक्षच नाही गेलंय? मुळात इतिहास खरं म्हणजे पहिली गोष्ट, ज्यांचे वाडे आहेत त्या मंडळींनी काहीतरी वेगळं केलं ना. सगळ्यांचेच वाडे आपल्याला दिसत नाहीत, तसे वाडे गावोगावी दिसतात. पाटलांचे, कुलकर्ण्यांचे, वतनदारांचे वाडे गावोगावी वाडे आहेत. पण मोठे जे वाडे आहेत ना ते सरदार घराण्यांचे वाडे, हे मोठे असतात. त्यांच्या मागे इतिहासही असतो. म्हणजे वाड्यांचं कलाकुसर आणि ह्या सगळ्या गोष्टीच अपवादात्मक म्हणायला लागतील. आजही वाडे 2-3 शतकं झाली तरी हे सगळं ऊन वारा पाऊस कसली पर्वा न करता अजून शाबूत आहेत बरेचसे वाडे. आता बरेचसे पडलेत महाराष्ट्रामध्ये. खरं तर त्या काय म्हणूयात आपण त्याला, जे सुस्थितीत असणाऱ्या वाड्यांची संख्या दुर्दैवानं कमी आहे. त्याच्यामागे बरीचशी कारणं आहेत. पण त्या वाड्यांमधलं नक्षीकाम, वाड्यांची रचना आणि वाड्यांमध्ये आजही बाहेर ऊन असलं ना वातावरणात की आतमध्ये गारवा जाणवतो आणि बाहेर थंडी असली की आतमध्ये उबदारपणा जाणवतो. बरोबर. हे फार मोठं स्थापत्यशास्त्र याच्या पाठीमागे आहे. वाड्यांमध्ये हवा पाणी आणि साऊंडचं एकदम योग्य मॅनेजमेंट केलेलं असायचं आणि त्यांच्याकडे जुन्या जुन्या वस्तू असायच्या. आजही आहेत लोकांकडे. म्हणजे माझ्या पुस्तकामध्ये आहे, काही शस्त्र आहेत, नाणी आहेत, काही वस्त्र आहेत. बऱ्याचशा वॉटर मॅनेजमेंटच्या सिस्टीम वाड्यांमधल्या, खापरी नलिकांनी पाणी देणं किंवा कारंजाला सगळं नैसर्गिक पाणी यायचं, अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला त्या दिसतात. आणि त्या वारसदारांकडं काही आहेत, काहींकडं जुने जुने कागदपत्र आहेत, पण बहुतांशी ठिकाणी ते सगळं वैभव लयाला गेलेलं आपल्याला दिसतं. ओके. आता तू शस्त्रांबद्दल बोललास समजा किंवा नाण्यांबद्दल बोलला, तर असे कुठलेही शस्त्र तुला सापडले का इंटरेस्टिंग की जे तू आजपर्यंत कधी बघितलेच नव्हते किंवा काय? हां, जनरली तलवारी असतात, दानपट्टा असतो, ढाल आय थिंक एक ठिकाणी मी बघितली, पण फार नाही. जनरली वाड्यांमध्ये किंवा घराण्यांकडं जतन केलेल्या वस्तू अशा फारशा नाही आहेत. एक तर एक दुसरं शस्त्र किंवा देवघरातले देव, एवढ्याच गोष्टी अनेक जणांकडे आहेत. काही नसणारी भरपूर घराणी आहेत की काही कागदाचं चिटोरं सुद्धा नाही, फक्त म्हणतात आमचे पूर्वज काहीतरी होते आणि तो वाडा दिसतोय तेवढंच. बाकी असं फार जतन करून ठेवण्याची, संवर्धन करून ठेवण्याची मानसिकता खरंच लोकांमध्ये नाही आहे. थोडीशी एका दुसरं भांडं किंवा त्या तांब्याच्या त्या डेगी आणि ते सागवानी पेटी वगैरे असली तर, पण नाही आहे, फारसं कोणाकडं नाही आहे. ओके. पण मग प्रश्न त्याच्यातून हाच येतो समजा की जे आधीचे जे घराणे होते समजा की त्यांना एवढं वैभव होतं, वैभवशाली होते, पण आज त्यांची काय परिस्थिती समजा? खरं सांगू का, परिस्थिती फार दयनीय आहे. एकेकाळी इतिहासात फार कर्तृत्व गाजवलं, मोठे वाडे बांधले, कितीतरी गावची जहागीर, जमीन जुमले, पण आज अक्षरशः म्हणजे रोजगार हमीवर सुद्धा, म्हणजे हे वास्तव आहे. आजकाल कुठं शेतावर सुद्धा कामाला ती मंडळी जात आहेत. खूप कमी जमिनी राहिलेल्या आहेत. आज दुर्दैवानं फार कमी ऐतिहासिक घराण्यांची परिस्थिती ही चांगली आहे आपण जर पाहिलं तर. त्याला अनेक कारणं आहे. पहिली गोष्ट म्हणजे वाटण्या विभागणी होत जाणं. मूळ ऐतिहासिक पुरुष ज्यानं पराक्रम केला, वाडा बांधला, प्रामुख्यानं वाडे महाराष्ट्रात 3 शतकांपूर्वी बांधले गेले, पण आज 300 वर्षांनंतर त्याचे वंशज किती आहेत? 100 एक वंशज आहेत. म्हणजे एका वाड्यात 100 हिस्से नाही का, म्हणजे प्रत्येकाला 1-1, 2-2 खंड येतात. मग राहायचं कसं? मागच्या एक 5-50 वर्षांपूर्वीपर्यंत तरी ते वाड्यात सगळीजणं एकत्र कुटुंब पद्धती होती, पण आज नाही शक्य ते. प्रत्येकाने आपल्या भागापुरतं ते सागवान सगळा उतरून घेतला, तो साग सगळं विकलं आणि बाहेर कुठेतरी गावाच्या आउटस्कटला किंवा गावात ती मंडळी राहायला गेली. परिस्थिती खरं म्हणजे इंग्रज काळामध्ये सरदार जहागीरदारांवर बरेचसे अन्याय झाले. 1831-32ला कुळ कायदा, 1831-32ला इनाम कमिशनमध्ये बऱ्याचशांची इनामं जहागिऱ्या इंग्रजांनी खालसा केल्या. नंतरच्या काळामध्ये कुळ कायदे असतील, कुळ कायद्यांनी बऱ्याच जमिनी गेल्या. कमाल जमीन धारणा कायदा, सिलिंग ॲक्ट आपण ज्याला म्हणतो, त्यांनी.
पण ह्या कारणांपेक्षा एक महत्त्वाचं कारण म्हणजे ना, फार विलासी चंगळवादी वृत्तीचं जीवन ती मंडळी जगली. हे पण आहे. म्हणजे फार काहीतरी स्वतःला वेगळं समजायचं. जमिनी विकल्या की आपण काम करायची आपल्याला काय गरज आहे. त्याच्यामुळे मोठेपणात त्या सगळ्या जमिनी विकणं, ऐशो आराम, मौज मजा, माज थोडक्यात करणं, म्हणजे ही वास्तव आहे. म्हणजे ते काय खरंच आहे. ते आपण बोललं नाही बोललं तरी ते त्यांनी संपलेली बरीचशी घराणी आहेत. पण आज कुठेतरी तरुण पिढी त्यांच्यातली जरा जागृत व्हायला पाहिजे, नाही का. आज इतिहास म्हणजे नुसतं आपण काय आडनावापुढं पाटील, देशमुख, इनामदार, जहागीरदार ते लिहिण्यापेक्षा त्या पदव्या आपल्याला का मिळाल्या, आपल्या पूर्वजांनी काय केलं, तो इतिहास शोधून काढायला पाहिजे ना. बरोबर आहे. तो सगळा वारसा आपण जतन करायला पाहिजे. आता सुमित, मला एक सांग की समजा या पुस्तकासाठी तू बराच अभ्यास केला असेल समजा, तर तो अभ्यास करत असताना तुला असं कधी वाटलं का की समजा महाराष्ट्राच्या इतिहासात असेल किंवा मराठ्यांच्या इतिहासात असेल, हे जे काही घराणे असतील ते कुठंतरी दुर्लक्षित झाले का किंवा काय? हो, सरदार घराण्यांना खरंच तो न्याय तितका मिळालेला नाही. मुळात आपण मराठेशाही जर पाहिली ना, मराठ्यांचा इतिहास, तर तो सरदार घराण्यांचा इतिहास आहे. मराठेशाहीचं बहुतांश वेळा तिचं स्वरूप विकेंद्रित होतं, असं एक माझं मत आहे. इतिहासकारांचंही ते आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं त्यावेळेस किंवा त्याच्यापूर्वी महाराष्ट्रात निजामशाही, आदिलशाहीचं राज्य होतं आणि भरपूर सरदार घराणी होती. विथ इक्वल लेवलला ती होती. भोसले त्याच्यातले कुठेतरी पुढे गेले, त्यांनी राज्य स्थापन केलं. मग त्याच्यामध्ये शिर्के, महाडिक, मोहिते, गुजर, पालकर, निंबाळकर, जाधवराव, घाटगे खूप आहेत, मला आठवली एवढी. शिवाजी महाराजांनी राज्य स्थापन केलं. मराठ्यांचं स्वतंत्र, स्वायत्त, सार्वभौम राज्य स्थापन झालं. मुघलांशी त्यांनी, आदिलशाहीशी संघर्ष केला. संभाजी महाराजांनीही संघर्ष केला. राजाराम महाराजांच्या काळात नंतर औरंगजेब बादशाह इथे दक्षिणेमध्ये होता आणि औरंगजेब बादशाह जहागिरीचं लालूच दाखवून सरदारांना आपल्या बाजूनं वळवत होता. तर त्यावेळेस राजाराम महाराजांच्या काळात एक निर्णय घेण्यात आला की आपल्याही सरदारांना सरंजाम किंवा जहागिऱ्या द्यायच्या. त्याच्यापूर्वी ती प्रथा नव्हती. मग त्यातून अनेक सरदार मंडळी पुढं आली, महत्त्वाकांक्षा त्यांनी अनेक मुलूक जिंकले आणि त्यांना बऱ्याचशा जहागिऱ्या देण्यात आल्या. तेव्हापासूनच मराठेशाहीचं स्वरूप विकेंद्रित बनलं. राजाराम महाराज, ताराबाई साहेब आणि शाहूंचा काळ हा फार महत्त्वाचा आहे. शाहूंच्या काळात बाळाजी विश्वनाथ भटांना पेशवे नेमण्यात आलं. पेशवे त्यांना काही विशेष अधिकार दिले, पुण्याचे पेशवे, हे खरं आहे. पण त्या मधल्या काळामध्ये जी सरदार मंडळी आली, कोकणात आंग्रे असतील, सरदार दाभाडे, नागपूरकर भोसले, परसोजी भोसले, सरदार कदम मांडे, पवार, सरलष्कर निंबाळकर, घोरपडे, ही घराणी फार मोठी होती. यांचा मोठा इतिहास आहे. लक्षात घ्या, मराठेशाही इज इक्वल टू पेशवाई असं नाही आहे. लक्षात घ्या, पेशवाई आली नंतरच्या काळामध्ये. म्हणजे मध्यवर्ती सत्ता म्हणून पेशवाई होती, पण ही सरदार मंडळी स्वायत्तच राहिली. मी ज्यांची नावं सांगितली त्याच्यामधली बरीचशी. मग पेशव्यांची सत्ता 1750च्या दशकामध्ये मराठ्यांचा देशभर विस्तार झाला. 2/3 भारतावर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष नियंत्रण हे मराठ्यांचं होतं. याच्यात अनेक घराण्यांचं योगदान आहे ना, लक्षात घ्या. नंतर उत्तर पेशवाईच्या 18व्या शतकाच्या शेवटच्या काळामध्येही काय झालं, मराठेशाही म्हणजे मग बडोद्याला गायकवाड आले, बडोद्याचे गायकवाड, इंदोरचे होळकर, ग्वाल्हेरचे शिंदे, नागपूरचे भोसले, ही 4 प्रभावी सत्ता केंद्र होती मराठ्यांची. साताराचे छत्रपती 1749ला शाहूंच्या मृत्यूनंतर नामधारी झाले. पेशवाई, उत्तर पेशवाईत ही सत्ता पेशव्यांपेक्षा त्यांच्या सरदारांमध्ये गेली. शिंदे, होळकर हे पेशव्यांचे सरदार, ते त्यांनाच डोईजड झाले नंतरच्या काळात. शिंदेच्या परत ही जी मी सांगितली ह्यांच्या पदरी ही सरदार घराणी होती. लक्षात घ्या, बरोबर. त्यांचाच इतिहास समोर आला नाही ना. मुळात इंग्रज मराठा राज्याचा उल्लेख मराठा कॉन्फेडरन्सी असा करतात. त्याच्यामुळे ते आपण त्या दृष्टीनं बघायला पाहिजे. नागपूरकर भोसले ते काय पेशव्यांचे सरदार नाही आहेत, छत्रपतींचे ते सरदार आहेत. बरोबर आहे. बिहार, बंगाल, ओरिसामध्ये नागपूरकर भोसल्यांचं राज्य होतं. पहिल्या बाजीराव पेशव्यांनी यमुनेपार राज्य नेलं मराठ्यांचं, यमुनेपर्यंत ते गेले हे माहिती आहे. पण रघुजी भोसले नागपूरचे तिरुचिरापल्लीपर्यंत गेले हे माहिती आहे का कोणाला? 1742ची मोहीम. बिहार, बंगाल, ओरिसापर्यंत मराठ्यांचं राज्य होतं. कलकत्त्याला मराठा डीच आहे. मराठी तिथे येऊ नये म्हणून ती डीच, ती खंदक, म्हणजे आजही मराठा डीच लेन आहे कलकत्त्याला. कलकत्त्यापर्यंत मराठ्यांचं राज्य पूर्वेला विस्तारलेलं होतं नागपूरकर भोसल्यांकडं. नागपूरकर भोसल्यांचे सरदार होते. शिर्के, गुजर, पालकर, ते सुर्वे, सगळी नागपूरला महालात वाडे आहेत त्या मंडळींचे. झाला का अभ्यास? माहिती आहे का महाराष्ट्रातल्या मंडळींना त्याचं इतिहास? ग्वाल्हेरचे शिंदे आहेत. महाजी शिंदेना वकिली मुतलक किताब होता दिल्लीच्या बादशाकडून. दिल्लीच्या बादशाला त्यांनी परत गादीवर बसवलं. रक्षणकर्ते दिल्लीचे ते झाले. होळकर, मल्हारराव होळकरांचं मोठं योगदान मराठेशाहीचा विस्तार करण्यामध्ये 18व्या शतकात. अहिल्याबाई होळकरांनी भारतभर राज्यांचा जीर्णोद्धार केला.
होळकर असतील, त्यांचे सरदार असतील, बडोद्याचे गायकवाड आहेत, सगळा पश्चिमेकडला गुजरातचा हा सगळा भाग त्या गायकवाडांकडे सगळा ताब्यात होता. दक्षिणेत घोरपडे आहेत, पटवर्धन, म्हणजे भरपूर हा सरदार घराण्यांचा इतिहास आहे. औंधचे पंत प्रतिनिधी, भोरचे पंत सचिव, अक्कलकोटचे भोसले, ही वेगवेगळी आहेत घराणी. ही असा तो सगळा विकेंद्रित अभ्यास व्हायला पाहिजे ना. चांगल्या चांगल्या सरदार घराण्यांचे, मोठ्या मोठ्या संस्थानांचे इतिहास लिहिले गेलेले नाही आहेत. आज अशी परिस्थिती आहे. अनेक दुर्दैवी, मगाशी मी महादजी शिंदेंचं नाव घेतलं, किती जणांना मराठ्यांना, महाराष्ट्रातल्या लोकांना माहिती आहे महादजी शिंदेंचं नाव, किती जणांना ह्या सगळ्या, असे तर भरपूर दुर्लक्षित योद्धे आहेत मराठेशाहीतले. त्यांचं आगामी काळामध्ये खरंच अशा घराण्यांचे आणि व्यक्तींचे दुर्लक्षित लिहिलं गेलं पाहिजे ना आपण. आणि कुठंतरी अनएक्सप्लोअर्ड स्थानिक इतिहास आहे, लोकल. बरोबर आहे. नुसता पुणे आणि इकडच्या भागात मावळात ह्या गड किल्ल्यांचा घडला इतिहास शिवाजी महाराजांच्या काळात, पण नंतर मराठेशाही मोठी होती. किंवा एकंदर इतिहास हा स्थानिक इतिहास त्या त्या जिल्ह्यांचा, त्या त्या तालुक्यांचा कुठे समोर आला आहे, नाही का. मराठेशाही शिवाजीराजांनी राज्य स्थापलं, एवढा विस्तार केला. त्या काळात यवतमाळ जिल्ह्यात काय होतं, जळगाव जिल्ह्यात काय होतं, सातारा जिल्हा, कोल्हापूर जिल्ह्यात काय होतं, साताऱ्याकडं काय होतं, वर्धा जिल्ह्यात काय होतं, हिंगोलीत काय होतं, भंडाऱ्यात काय होतं, हे माहितीच नाही, सांगितलं गेलं पाहिजे. सुंदर सुंदर वाडे आहेत मराठवाड्यात. मराठवाड्यातल्या देशमुखांची वाडे जबरदस्त आहे आणि घराणी पण प्रभावी आहेत. नागपूरचं मी मगाशी सांगितलं महालात, ह्या सगळ्या सरदार मंडळींचे वाडे आहेत. म्हणजे ना मराठवाडा, विदर्भ ती घराणी नाही पुढं आपण त्यांचा अभ्यास करत. खानदेशात घराणी खूप आहेत, कदम पांडे आहेत, पवार, खूप घराणी आहेत सगळीकडे. फार त्या सगळ्या घराण्यांचा इतिहास आगामी काळात समोर यायला पाहिजे. मला ते फार कधी कधी खंत, आणि पण आगामी काळातल्या इतिहास संशोधकांनी त्याच्यावर काम केलं पाहिजे. आणि म्हणूनच मला तुला थँक्यू म्हणावं असं वाटतं की ॲटलिस्ट तू सुरुवात केली आहेस, की यातून एक नवीन दिशा मिळेल आणि लोकांना बाकीच्याही गोष्टी बऱ्याच समजतील. आणि ज्यांना आजपर्यंत कधी इतिहासाचं स्थान नाही मिळालं किंवा योग्य तेवढा न्याय नाही मिळाला, त्यांना तो मिळेल. आता जी करंट सिच्युएशन चालू आहे त्याच्या हिशोबाने थोडंसं बोलूयात, की जसं मागे तानाजी मालुसरेंवरती पिक्चर आला होता, आता नुकताच छावा प्रदर्शित झाला आहे, तर याच्यामुळं मला असं वाटतं की बरीच जनजागृती झाली. तर याच पद्धतीने हे जे काही सरदार आहेत ज्यांच्यावरती तू अभ्यास केलेला आहे, तर यांच्यावरती आपण असं काही स्पेसिफिक डॉक्युमेंटरी वगैरे करू शकतो का, किंवा एखादा सिनेमा येऊ शकतो का एखाद्या व्यक्तीवरती किंवा घराण्यावरती? निश्चित नक्कीच येतील. खूप कॉन्टेंट नवीन आहे. म्हणजे माझ्या पुस्तकात किंवा ह्या सरदार घराण्यांवर अजून जर रिसर्च झाला ना, अस्सल समकालीन साधनांतनं, प्रकाशित मोडी कागदपत्रातनं, अजून काय 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 बरंच इंटरेस्टिंग समोर येऊ शकतं. असे बरेचसे टॉपिक आहेत. आता आमच्या डेंगळ्यांचा, त्रिंबकजी डेंगळ्यांचाच इतिहास फार, म्हणजे ते मी माझ्या तोंडून कधी सांगत नाही, कारण ते उगाच वाटतं लोकांना की हे यांचंच सांगतात. झेप नावाची नासा इनामदारांची कादंबरी आहे, आणि अनसंग वॉरियर इन मराठा हिस्ट्री असं त्रिंबकजी डेंगळ्यांना म्हटलं जातं. मराठेशाही विरुद्ध सगळ्या सरदारांची मूठ बांधण्यासाठी त्यांनी इतके प्रयत्न केले. भिल्ल, रामोशी आणि हा आदिवासी जनजातींना संघटित केलं की लंडनच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये त्यांच्या नावाची चर्चा झाली होती. तर लंडन गॅझेटला बातम्या छापून यायच्या त्यांच्या. मराठेशाही संपल्यानंतर इंग्रजांना त्यांनी काशीजवळ चुनार म्हणून एक किल्ला आहे काशी, उत्तर प्रदेशात, तिथं 10-11 वर्ष ठेवलं होतं. 10-11 वर्ष तो माणूस तुरुंगात होता. आणि त्यांच्या आयुष्यातल्या इतक्या घटना त्या कादंबरीमध्ये किंवा बाकीच्या आहेत ना, की खूप येऊ शकतात. असं बाकीचेही असतील, बरेचसे सरदार घराणी आहेत, त्यांचा इतिहासही तसा आहे. त्याच्याकडे लक्ष पुरेसं द्यायला पाहिजे आपण. ते एक इंटरेस्टिंग प्रश्न विचारतो की जो बऱ्याच लोकांच्या मनात असतो. समजा ज्यावेळेस आपण असे वाडे, घराणे यांच्याबद्दल बोलतो, ऐकतो, तर बऱ्याच वेळेस अनेक बाकीच्या गोष्टी येतात, की जसं की काही खजिना असेल किंवा काही भूतं असतात, किंवा या बाबतीत काय तुझा अनुभव होता टोटल? मी जेवढे वाडे बघितले नगर जिल्ह्यात किंवा महाराष्ट्रात, सगळीकडे अशा दंतकथा, आख्यायिका, काय म्हणूयात आपण, भाकड कथा, अफवा खरं तर आहेत, त्या प्रचलित आहेत सगळीकडं. म्हणजे वाड्याचा इतिहास कोणाला माहीत नसला तरी ह्या गोष्टी मात्र माहीत असतात सर्वांना. वाड्यांच्या तळघरामध्ये खूप सोनं आहे, खजिना आहे, तिथं काहीतरी आवाज येतो, अमावस्येला कोणीतरी वारलेलं असतं, ते वारलेलं ते आणि अमावस्येलाच असतं काय सगळीकडे, आणि मग आवाज येतात, काही कुठं होतं, भूतं आणि याच्या कथा पण आहेत. खजिन्याच्या सगळीकडे आहेत, फार सोनं नाणं मोहरांनी भरलेले हांडे आहेत. पण वास्तविक असं काही कुठं नाही. मी काही वाड्यांची तळघरं बघितलेली आहेत, सुंदर असतात. मुळात तळघरं बांधण्याचा उद्देश स्टोरेजसाठी असतो. ती सगळी दफ्तर, म्हणजे सगळे कागदपत्र किंवा धान्य स्टोअर करण्यासाठी, ते व्यवस्थित राहील याच्यासाठी ती तळघरं बांधलेली असतात. आतमध्ये रूमच असते आपली, दिवे लावायला कोणाडे असतात, गारवा खूप जाणवतो, पण AC मध्ये नाही इतका
भारी गारवा त्याच्यामध्ये जाणवतो. काय झालं, कालांतरानं वाड्यांचा वापर जेव्हा थांबला तेव्हा ती तळघरं कायमची बंद झाली आणि मग काहीतरी त्याच्या अनुषंगानं त्याच्यात काहीतरी खजिना आहे, खूप काहीतरी ह्या भाकड कथा प्रचलित झाल्या. असं काही कुठं नाही, किंवा भूतांचा आवाज वगैरे काही कुठं, म्हणजे मला नाही माहिती. मी एका सहज वाडा मालकाला म्हटलं होतं, ते म्हणते आमच्याकडे भूत आहेत, असा आवाज येतो तसा आवाज येतो अमावस्येला. गुप्तधनाच्या ह्या अफवा सगळीकडे प्रचलित आहेत बरं का. मुळात तेवढा सगळा खजिना असतं तर त्या वंशजांची परिस्थिती काय अशी राहिली नसती मुळात. आणि ते वापरत होते ना तळघरं, मागच्या शतकापर्यंत वापरत होती, पण अलीकडच्या 100 वर्षांमध्ये ती बंद झाली. एक नेवासे तालुक्यात मगाशी मी सांगितलं ना, मानकोजी दहातोंड्यांचं चांदा म्हणून गाव आहे, तिथं त्यांच्या एका वाड्यामध्ये ना गुप्तधन, असं म्हणतात की ते गुप्तधन आहे ना वाड्यातलं, त्याला बळी द्यायला लागतो. जर बळी दिला, रक्त दिलं तर ते आपोआप वर येतं, बरोबर असं म्हणतो. पण त्या चांद्यात खरोखर बळी दिला गेला. 2 अर्भकांचा बळी तिथं दिला गेला. 1990च्या दशकात घडलेली ही चित्तथरारक अशी घटना आहे. शिकल्या सवरलेल्या त्या 1-2 माणसांनी 2 अर्भकांचे बळी देऊन तिथं तो काहीतरी लिंब वगैरे ते पूजाविधी केला होता. धन नाही मिळालं पण ते जीव गेला ना. हे असं घडतं. आणि बऱ्याच ठिकाणी असे जादू उडवण्याचे प्रयोग सगळे झालेले आहेत, पण कोणाला मिळालं आणि कोण श्रीमंत झालं असं माझ्या तरी ऐकिवत नाही. ओके. आता तू एक इतिहास अभ्यासक आहेस, बरोबर. तर आता हे जे काही घराणे आहेत किंवा त्यांचे जे काही वाडे आहेत, तर बऱ्यापैकी गोष्टी नामशेष होत आहेत किंवा लक्षात येत नाही आहेत. तर या सगळ्यांचं संवर्धन असेल, जतन करण्यासाठी आणखी आपल्याला काय गोष्टी कराव्या लागतील? खरं म्हणजे वाड्यांचं जतन आणि संवर्धन करणं ही त्या वाडा मालकांची पण जबाबदारी, तशी सरकारची पण आहे. वाड्यांच्या बाबतीत काय होतं माहिती आहे का, बाकीच्या ज्या ऐतिहासिक वास्तू आहेत, मंदिरं किंवा गड किल्ले, हे सरकारी मालकीचे आहेत, पण वाडे हे खाजगी मालकीचे आहेत, त्या घराण्यांच्या मालकीचे आहेत. म्हणजे त्यांनी ठरवलं तर ते वाड्यावरून बुलडोजर पण फिरवू शकतात, किंवा त्यांनी ठरवलं तर ते एक उत्तम प्रकारे त्या वारशाचं जतन पण करू शकतात. त्यांच्या मानसिकतेवरच बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. आणि त्या सगळ्या वारसदारांमध्ये एकी होणं, कारण बहुतांशी ठिकाणी ना भाऊबंदकीचे प्रकार खूप आहेत मुळात. म्हणजे मी ज्यावेळेस तो अभ्यास करतो ह्या सगळ्याचा चिकित्सक, की कोणकोणती कारणं आहेत हे वाडे जतन न होण्यामागची, तर भाऊबंदकी हे कारण खूप आहे. त्या घराण्याच्या वारसदारांपैकी एखाद्याला असते, आपल्याला जतन आणि संवर्धन करूयात, आपण आपल्या घराण्याचा इतिहास समोर आणूयात काहीतरी, बाकीच्यांना ते त्याला सपोर्ट करण्यापेक्षा त्याच्या पाय ओढण्याकडे जास्त मराठी माणसांची ती वृत्ती, आपण त्याला असं नाही करायला पाहिजे. पण त्या इच्छाशक्तीवरच खूप काही अवलंबून आहे बरं का खाजगी वाड्यांच्या जतन आणि संवर्धनासाठी. खाजगी, सरकारी नाही. काही वाडे सरकारी मालकीचे पण आहेत. उदाहरणार्थ जे पेशव्यांकडे जे सरकारकडेच होते ना पूर्वीपासून, बरोबर. पुण्याचा विश्रामबाग वाडा आहे, तो सरकारी मालकीचा आहे. कोपरगावचा पेशव्यांचा वाडा, नाशिकचा सरकार वाडा, ते पेशव्यांचे नंतर इंग्रज सरकारकडे आले, तिथे ऑफिसेस होती म्हणून ते जतन राहिले, वापरात राहिले. नंतर त्याच्या डागडुजी झाली त्याची. आत्ता कुठंतरी सरकार ते राज्य पुरातत्व खातं हे स्टेट प्रोटेक्टेड मॉन्युमेंट म्हणून त्यांचा विकास करतंय. पण बाकीच्या खाजगी वाड्यांबद्दल काय भूमिका आहे हे करतंय. विश्रामबाग वाडा, सरकार वाडा, मी जे 2-3 सांगितले, उत्तम प्रकारे शास्त्रीय पद्धतीनं, आणि हा तर एक महत्वाचं आहे, जतन आणि संवर्धन शास्त्रीय पद्धतीनं झालं पाहिजे. काही वाड्यांमध्ये म्हणजे काय नेमकं शास्त्रीय पद्धतीने म्हणजे काय होतं की बऱ्याचदा वाडे म्हणजे छत गेली तर पत्रा टाकायचा, तो स्लॅब, तो वाड्यामध्ये ते माळवत किंवा धाबा जो भरलेला असायचा त्याला पांढरी माती लागायची. आज ती पांढरी मातीने सरसकट स्लॅब टाकला, असं जतन नको आहे शास्त्रीय. किंवा पूर्वी शेणानं सारवला जायचा, आता सगळ्या स्टाईल्स आणि मार्बल्स उपयोगच नाही ना सगळ्या आल्यात. तो सागवान कुठेतरी काढून काहीतरी आर्टिफिशियल वेगळंच काहीतरी केलंय, सिमेंटचा अतिवापर, किंवा या सगळ्या गोष्टींना आपण हे अशास्त्रीय पद्धतीनं त्याचं जतन आहे. मूळ स्वरूपात जर जतन आणि संवर्धन करायचं असेल तर ते शास्त्रीय पद्धतीनं कॉन्झर्वेशन आर्किटेक्ट्सची मदत घेऊन ते शास्त्रीय पद्धतीनंही होऊ शकतं. आणि मी मगाशी म्हणालो की सरकारी मदतीशिवाय हे अशक्य आहे. वाडा मालकांची परिस्थिती आज एवढी नाही वाडा जतन करण्यासाठी, खर्च खूप आहे. महाराष्ट्रात खाजगी पद्धतीचे, खाजगी मालकांनी डेव्हलप केलेल्या वाड्यांचं अगदी 1-2 उदाहरण आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये भोर तालुक्यामध्ये कारी नावाचं गाव आहे, तिथे जेधेंचा वाडा आहे, कान्होजी जेधेंचा. तो एक उत्तम उदाहरण आहे की त्या वारसदारांनी सरकारची मदत घेऊन तो वाडा डेव्हलप केला आहे सरकारने. किंवा पूर्णतः खाजगी म्हणायचं ठरलं तर पुणे जिल्ह्यामधल्या पुरंदर तालुक्यामध्ये जाधववाडीला जी जाधवरावांची गढी आहे, ती गढी उत्तम प्रकारे त्याचं हेरिटेज हॉटेलमध्ये रूपांतर केलं आहे विठ्ठल कामतांची मदत घेऊन. त्याचे जे मालक आहेत अमरसिंह जाधवराव, किंवा पूर्वी दादाराजे जाधवराव आमदार होते पुरंदरचे, त्या मंडळींनी उत्तम प्रकारे वाड्याचं संवर्धन केलं आहे.
परत एक प्रश्न येतो की मग त्या वाड्यांमध्ये हॉटेल बिटेल झाली, तिथं तुम्ही पर्यटकांसाठी ते कसं वारसाचं जतन. पण होऊ द्या ना, प्रोफेशनल त्याचं. तिथं जे पर्यटक येतात ते एकतर बाहेरचे पण येतात आणि आपला वारसा कळतोय ना. बरोबर आहे. आपला मराठ्यांचा इतिहास कळतोय, आपली वाडा संस्कृती कळतीये, पिलाजी जाधवरावांचा थोडा इतिहास एका सरदाराचा कळतोय. चांगली गोष्ट आहे ती. आणि पॅरलली त्यांच्या घराण्यातल्या स्वर्णलताबाई जाधवराव आहे, त्यांनी पिलाजी जाधवरावांवर PhD केली, त्यांची पत्र प्रकाशित केली, त्यांच्यावर पुस्तक लिहिलंय. म्हणजे इतिहासही समोर आणण्यासाठी वाडा जतन करण्यासाठी. पण अशी काही फारशी उदाहरणं नाही आहे महाराष्ट्रामध्ये, म्हणजे माझ्या तरी मते, की ते वाडा जतन करण्यासाठी म्हणजे त्या घराण्याच्या इंटरेस्टवरच पण अवलंबून आहे. सरकारनी मदत करायलाच पाहिजे. पुण्यात किती वाडे होते आपल्या, ह्या पुण्यामध्ये सुद्धा वाडे फार होते. आज रास्तेंचा वाडा किंवा एखाद दुसरा मुजुमदारांचा, शितोळ्यांचा एखाद 2-3 वाडे फक्त शिल्लक आहेत त्या पुण्यात. पुण्यातली वाडा संस्कृती भन्नाट होती, जबरदस्त होती. महाराष्ट्रामध्ये ना सर्वाधिक वाडे हे धार्मिक गावांमध्ये जास्त दिसतात. म्हणजे शास्त्री पंडितांच्या ज्या नगरी आहेत, त्र्यंबकेश्वर, वाई, पैठण, पुणतांबा, नेवासे, ह्या गावांमध्ये वाडे खूप आहेत. म्हणजे माझं तो एक कल्पना आहे, म्हणजे माझ्या अभ्यासातून आलेलं ते, की ह्या गावांमधले वाडे जतन केले पाहिजे सरकारनं. आणि हेरिटेज व्हिलेज ती गावं घोषित केली पाहिजे. कारण तिथं वाडे आहेत, घराणी आहेत, त्यांच्याकडे बरंचसं काय काय ते धार्मिक साहित्य आहेत. त्या गावांमध्ये मंदिरं खूप आहेत, नद्या आहेत, नद्यांना घाट आहेत, काय 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 बरंचसं आहे. हे अशी गावं ना, वाईसारखी, आपल्याला फक्त चित्रपटाची शूटिंग होते तेवढंच माहिती आहे, पण ते शास्त्रीय पद्धतीने ती गावं हेरिटेज व्हिलेज म्हणून जतन होणं गरजेचं आहे. वाड्यांची आज फक्त नुसती दारच शिल्लक राहिली, तो आतमधलं सगळं पडलं, नुसती दारच शिल्लक राहिली. नक्षीदार त्या चौकटी, 2 झाडपांची, वर गणेशपट्टी, सुंदर ते नक्षीकाम, छिन्नी हातोड्यानं केलेलं, सागवानातलं, दगडी कमळं, ती प्रवेशद्वारावरची, आतलं सगळं पडलं. बाहेरचं तेवढं तरी जतन करा ना, तेवढं तरी. आणि कुणाचा तो वाडा आहे त्याचा नीलफलक शेजारी कुठंतरी लावणं, ती एक समस्या नाही, संकल्पना सुंदर आहे ना ती. बरोबर आहे. असं काहीतरी आगामी काळात सरकारने अवेअरनेस तरी होईल ना. अवेअरनेस. सरकारचं धोरण अजिबात नाही. पहिली गोष्ट, वाड्यांच्या जतन आणि संवर्धनाविषयी इतकं स्पष्ट नाहीये जितकं किल्ल्यांविषयी आणि बाकीच्या याच्याविषयी. तर लोकांमधूनच असा दबावगटही निर्माण होणं गरजेचं आहे आणि त्या वाडा मालकांनी पण इंटरेस्ट घेणं पण महत्वाचं आहे त्याच्यात. म्हणजे सगळ्यांचाच हातभार त्याला लागला पाहिजे, एकाच्या याने ते काय होणार नाही. हा, आणि इतिहासही, मग मी मगाशी जे म्हणालो, इतिहासही समोर आणण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. त्या घराण्यातल्या मंडळींनी, चांगल्या इतिहास संशोधकाकडनं आपल्या घराण्यातलं, आपल्याकडं काय ते कागदपत्र, आता मी अनेक वाड्यांमध्ये जातो, भरपूर कागदपत्र असतात, पण दाखवायची ती मानसिकता नाही ना. बरोबर आहे. आपलंच काहीतरी काळं बिरं समोर येतं की काय, नाही का. घरची पत्र सगळी डेंगड्यांना दाखवायची, मग डेंगडे म्हणायचे की ह्याच्यात लिहिलं तुमच्या पूर्वजांनी शिवाजी महाराजांना विरोध केला, झाली का पंचायत. ते आपल्याकडं बरंचसं दडवून कुठेतरी ठेवायचं, ते दाखवायचं नाही ते कुठंतरी. आणि आपल्या घराण्याचा इतिहास हा समोर आला पाहिजे, आपल्या कर्तृत्वान मूळ पुरुषाचा इतिहास, कुलवृत्तांत समोर आले पाहिजे घराण्यांचे, फॅमिली हिस्ट्रीज ज्याला आपण म्हणतो ना. हे पाश्चात्य युरोपीय कंट्रीज आणि अमेरिका आपल्यापेक्षा फार पुढे आहेत या सगळ्या गोष्टीत. आपल्याकडं काही त्याच्यावर काम झालेलं दिसत नाही. करायला पाहिजे. मी अनेकदा म्हणत असतो की जे ज्येष्ठ गृहस्थ आहेत, निवृत्त झालेले, काय करावं काही नाही, तुम्ही तुमच्याबद्दल, तुमच्या पूर्वजांबद्दल 2-4 पिढ्या फॅमिलीबद्दल लिहा ना, कुलवृत्तांत. किती छान आहे ना. प्रत्येकाला इतिहास आहे हो आपल्यापैकी, नुसतं राजघराण्याने, सरदार घराण्याला नाही. फक्त फरक एवढाच की तो कमी जास्त स्वरूपाचा आहे. कुणाला पूर्वीचा आहे, कुणाला आत्ताच आहे. आत्ता कर्तृत्व करून वर्तमानात काहींनी इतिहास काही घडवत आहेत, काहींनी घडवला आहे. मागच्या 1 शतक 2 शतकांचा पण इतिहास आहे ना आज महाराष्ट्रात आपण बरोबर बघतो. किंवा वेगवेगळ्या क्षेत्रात पुढे गेलेली मंडळी आहे. स्वतःबद्दल, तुमच्या पूर्वजांबद्दल असं लिहा आणि ते फॅमिली हिस्ट्री करून डॉक्युमेंटेशन त्याचं करणं फार गरजेचं झालं पाहिजे. याची जाणीव वर्तमानात होणं गरजेचं आहे. ते झालं गेल्यावर अरे ते करायला पाहिजे होतं, आमच्याकडे फार त्या पितळाचं एक काहीतरी मोर होता, चांदीची अंबारी होती, आणि मग ती आज ती अँटिक्विटी आहे, त्यावेळेस ती वितळवली किंवा विकली, आता काय त्याचं हे म्हणून उपयोग. ती आत्ताचही ती कुठंतरी जाणीव, जनजागृती झाली पाहिजे. तर ते सगळं जतन होईल आणि हा गौरवशाली वारसा आपल्या पुढच्या पिढीला कळणार आहे. इतिहास हा वारशाच्या दृष्टीनं इतिहासाकडे पाहिलं पाहिजे. गौरवशाली वारसा, ह्या पूर्वजांच्या आपल्या ठेवा आहे हा सगळा. आपण युरोपात पॅलेसेस बघायला जाणार, राजस्थानामधले राजवाडे बघायला जाणार, साऊथ इंडियातले राजवाडे, ना आपल्या वाड्यांचं काय ते आपण बघतो का, त्यांचं जतन आणि संवर्धन करतो का, याच्याकडे कुठेतरी लक्ष देण्याची फार गरज आहे. येस.
आणि मला असं वाटतं की याच पॉईंटवरती आपण आजचा हा पॉडकास्ट जो आहे तो एंड करूयात. कारण शेवट चांगला झाला की यार खरंच जतन करायची गरज आहे, तरच तर पुढच्या पिढीला कळेल ना. ॲटलिस्ट आपल्या आधीच्या पिढीने काही काम नाही केलं पण आपण तर करू शकतो. उगाच त्यांना दोष देत बसण्यापेक्षा आपण काहीतरी ॲक्शन केलेलं तरी काहीतरी बरं आहे. आणि खरंच तुझ्या कामाला खूप शुभेच्छा की तू एवढं चांगलं काम करतोयस. आणि तुझ्याकडून आम्हाला खूप अपेक्षा पण आहेत की ही तर खरी सुरुवात आहे की अजून आणखी चांगल्या चांगल्या गोष्टी आम्हाला वाचायला आवडतील. ओके, धन्यवाद. आणि थँक्यू सो मच की तू इतक्या लांबून इथं आलास आणि आमच्या ऑडियन्ससाठी एवढा वंडरफुल एपिसोड तू दिलास, एवढी छान इन्फॉर्मेशन तू दिलीस. खरंच थँक्यू सो मच, मनापासून धन्यवाद. तर मंडळी, जर तुम्ही अजूनही हा पॉडकास्ट पाहत असाल तर ऑब्व्हियसली हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला आहे, म्हणून आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि जे काही तुमचे जवळचे व्यक्ती असतील त्या प्रत्येकासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. कारण कदाचित हा व्हिडिओ शेअर केल्यामुळे समोरच्याला काहीतरी जाणीव होईल, स्वतःच्या म्हणतो ना आपण इतिहासाबद्दल काहीतरी जाणीव होईल आणि कोणीतरी काहीतरी ॲक्शन घेईल. कारण ॲक्शन घेणं शेवटी महत्त्वाचं आहे, या सगळ्या गोष्टी जतन करणं महत्त्वाचं आहे. तर नक्की शेअर करा आणि सगळ्यात शेवटी आपल्या श्रीमंत स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि श्रीमंत व्हा, कारण ही काळाची गरज आहे.